भैया डाळिंबाने आमच्या आयुष्याच्या पिपाने वाजवलं होता. मध्ये चोर यायचं त्यामुळे पिपाने आणले, पण आता बाजार एवढं कमी झालं का आता आमच्या आयुष्याच्या पिपाने अशा वाजणार आहेत. तर जय श्रीराम भावांनो, मी एक ब्लॉगर स्वागत तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. भाई आता इथून पुढे आपले ब्लॉग रोज येणार, त्यात काही विषय नाही. भाई 2 बोटाचा विषय मार्केट मध्ये घालू शकतो, 2 बोटाचा विषय मार्केट मध्ये परत घालू शकतो, त्यात काही विषय नाही. भाई आता डाळिंबाला राखान जायचं म्हणलं चार्जर फिरते संघच ठेवावं लागतोय. मोकार बागा चुरटी फिरती आली मोकार धुमशी कोणाला तरी फोन तरी करायला लागतोय. नाही तर माझी अवस्था अशी व्हायची, खेकडा आला नटून तळ गेला आटून. भैया किती चुरटी येऊन किती बिबटे इंधराचं मोकार औषध मारावं लागतंय. त्या डाळिंबाने एक आमची जिंदगी अशी झंड करून टाकली का नाही, त्यात काय नाद नाही. भैया झोपाय गेलं तरी सावध झोपावं लागतंय. चोरट्यांचं तर लांबच राहिले, पण आता आमच्याकडे बिबट्या सुटले, त्यात काय नाद नाही. बिबट्याचा एका घासात संपून टाकेन, चोरटे तरी हाणून राहते. भैया मोठी लोक बोलतात, आता मला तसं बोलावं लागेल. जय हिंद, जय डाळिंब, जय भारत. तुम्ही डाळिंब लावित राहा, प्रगती करत राहा, विषय पंपात करून टाका तुम्ही अख्खा. बस जिरली आमची.